ब्लॉग काहीच. हा बर्थडे स्पेशल ब्लॉग है. सो सगळेजण माझा बर्थडे सेलिब्रेट करता है. लेट्स गो. चलो देखते हैं कैसे बर्थडे सेलिब्रेट करते हैं सब लोग मेरा. चलो गाइस देखते हैं ये लोग मेरा बर्थडे कैसे सेलिब्रेट करते हैं. थैंक यू गाइस, थैंक यू सो मच. प्रत्येकाचा बर्थडे सेलिब्रेट करते ही पोरगी. प्रत्येकाच्या बर्थडे मध्ये एकच काम करते ही पोरगी, केक आणण्याचं. द वन ऑफ केक लवर. या पोरीने माझं खूप भारी बर्थडे सेलिब्रेशन केलं गाईज. आणि आता वाजलेत रात्रीचा 1. सो आता झोपते आणि भेटूया उद्या सकाळी. बाय. गुड मॉर्निंग गाईज. सो आता वाजलेत सकाळचे 7:30 आणि आता मी जाते क्लासला. आणि क्लासून आल्यावर असा प्लॅन आहे की आम्ही सगळ्यांनी जाणार आहेत दगडूशेठ गणपती मंदिरात. सो सध्याच्याला तर इतकाच प्लॅन आहे. बघूया काय होतं त्या पुढे नंतर. आम्ही आलो आहे गणपती मंदिरात पण टू मच गर्दी गाईस. का गर्द आहे. खूप सो लवकर दर्शन व्हायला पाहिजे. जल्दी जल्दी चलो. आय थिंक मध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. इथंच बंद करावं लागेल. खूप गर्द आहे गाईस. आज खूप गर्दा होता गाईस दगडूशेठला. काय माहिती काय इतका गर्दा आहे पण आज खूप गर्दा होता. आणि दर्शन पण आमचे दर्शन फटाफट झाले. म्हणजे असं जास्त वेळ थांबावं नाही लागलं लाईनमध्ये. सो येस. आणि आता आम्ही इथे आलो आहे वडापाव खायला. यांचा वडापाव खूप भारी लागतो. आम्ही जातोय एक्झिबिशनला. इथे एक फ्लॉवर एक्झिबिशन लागलं आहे संभाजी उद्यानमध्ये. सो आम्ही तिथे फ्लॉवर एक्झिबिशनला जातोय. लेट्स सी बघूया कसं आहे फ्लॉवर एक्झिबिशन. आज बर्थडेच्या दिवशी मी खूप काही एक्सप्लोअर करते आहे गाईज. बघूया काय काय येतं. दिसत आहे खूप छान इथून. तर मी गेलो होतो दगडूशेठला. सो दगडूशेठला खूप गर्दा होता गाईज जास्त. सो तिथे काही जास्त शूट नाही करता आलं त्यामुळे नाही केलं. पण आम्ही तिथे जो वडापाव खाल्ला ना तो जोशीवालेचा तो खूप खूप भारी होता. आणि तो एक्झॅक्ट मंदिराच्या समोरच होता. तुम्ही पण कधी ट्राय करा. इथं सगळं असं पूर्ण लावलेलं आहे आणि तिथं फ्लॉवर्सचं काहीतरी केलेलं आहे. सो बघा होती. आय थिंक इथून एंट्री आहे. चलो. वाव इट्स टू क्यूट. असे छोटे छोटे फ्लॉवर्स लावलेत. काय आहे नाईस. मस्त गेलं एकदम. इथे बघूया काय. इथे पण काहीतरी केलं त्यांनी. फळं आणि भाज्यांचं असं काहीतरी झोपडी टाईप. खरेदीसाठी ठेवलेत वेगवेगळे. म्हणजे आवळा वगैरे खेर बरेच नावं वगैरे लिहिले. चलो. मोस्ट ऑफ सगळीकडे शेवंतीचंच केलं त्यांनी. बरेच कलर मी एक्झिबिशन झालंय. सो आता जिजूची वाट बघतोय. येत आहेत ते इथे. आले जिजू आले. चलो. बड़ा स्कैम गाइस. हम लोग FC आए थे शॉपिंग करने और FC के सब शॉप से उठा लिया. बहुत स्कैम हुआ हमारे साथ. डोळे बघितले
ये पावभाजी तो मैं आपको पावभाजी दिखाता हूँ। ये दूसरा पाव और ये इतनी भाजी, दूसरा पाव। आता आलो आम्ही घरी। ॲक्च्युली मध्ये मध्ये शूट नाही करता आलं कारण गणपतीच्या तिथे पण खूप गर्दी होती आणि एक्झिबिशनच्या तिथे पण खूप गर्दी होती. काय काय शॉर्ट्स घेतलेत एक्झिबिशनचे, खूप छान होतं एक्झिबिशन. तुम्ही पण एकदा नक्की विजिट द्या त्या एक्झिबिशनला. संभाजी उद्यानमध्ये आहे पुण्यामध्ये. त्यानंतर आम्ही गेलतो जेवायला. पावभाजी, डोसा. आज सकाळपासून मला डोसा खावटू लागला आणि फायनली आज रात्री मला डोसा भेटला. बड्डेच्या दिवशी सकाळी सकाळी क्रेविंग होऊ लागली डोशाची आणि संध्याकाळी रात्रीच्या जेवणात मला डोसा भेटला. सो पावभाजी, डोसा आणि अजून काय घेतलं, लहसुनी पनीर टिक्का, हो ना, हां लहसुनी पनीर टिक्का घेतला. सो छान होतं ते पण. कुठं गेलतो पण आपण, कुठं गेलतो तेच माहीत नाही गाईज, म्हणजे लक्षात नाही कुठं गेलतो ते. इतकी भूक लागली होती चालून आणि खूप गद्दा होता बापरे. म्हणजे लिटरली आम्हाला अर्धा ते 1 तास लागला फक्त वेटिंगसाठीच. सो ते पण इथलं कुठलं तरी फेमस रेस्टॉरंट आहे. मी पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच सांगेल तुम्हाला, तुम्ही पण जा तिथे. ओके बाय.